भाई लाईफ मध्ये एकदा तरी हरिहर गडावर या, कारण या गडाचा एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल आहे. बाहेरच्या राज्यातून भरपूर पर्यटक इथं गर्दी करतात आणि अर्ध्या रस्त्यावर परत रिटर्न पण घरी जातात. त्याच्या मागचं कारण सांगतो. सुरुवातच आम्ही फुल जोश मध्ये केली, पण इथल्या रस्त्याने आमच्या डायरेक्ट होश उडवून टाक. वाकडे तिकडे रस्ते, त्या रस्त्यामध्ये लपलेले असे खेकडे, आणि खेकड्याला बघून काढले आम्ही कपडे. माकडांची सुरुवात होणार आहे. इथं सर्वात जास्त जर कोणी त्रास देत असेल ते म्हणजे माकडं, म्हणून एक हातात काठी घेऊन घेतली. आणि तुम्हाला इथं कॉमन फरक जाणतो म्हणजे खाली जी 10ची बॉटल होती ती इथे येऊन 40-50ची झाली. आणि आता हळूहळू आमचा स्ट्रगल वाढत चालला होता, आणि फायनली मी त्या स्पॉटला आलो ज्यासाठी पूर्ण हरिहर फेमस आहे. हा तोच स्पॉट आहे जिथे 80 डिग्रीची क्लाइम्बिंग करावं लागते, पण मी इथं 2दा जाऊन आलो म्हणून माझ्यासाठी नॉर्मल होतं. आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे इथले माकडं. आणि एवढं सगळं बघून भाऊन ते डायरेक्ट शॉक झाले, पण त्यांची मनाची समजूत काढून मी त्यांना वरती घेऊनच गेलो. पण जे नव्हतं व्हायचं तेच झालं. माकड डोक्यावर बेटा था, तो डर लग रहा था बहुत. खूप जवळ आलो होतो, पण भाऊच्या मनात भीती घुसल्यामुळे इथूनच रिटर्न जायचा निर्णय घेतला. पण एवढा सॉलिड व्ह्यू होता ना. नंतर 5ची चाय 20 रुपयाला घेऊन हे बघून स्वतःची दिशाभूल करून घेत. आणि जेवढा स्ट्रगल चढण्यासाठी नव्हता केला त्यापेक्षा दुप्पटचा स्ट्रगल उतरण्यासाठी करावा लागला. आणि घरी येताना आम्ही एकदम मौल्यवान गोष्ट घेऊन आलो, ते म्हणजे या दिदीची आठवण. चित्त्यामध्ये झालं या चित्त्यामध्ये. पण मी पुन्हा येईन. बाय बाय हरिहर.